दलित बांधव आणि मुस्लिम बांधव आणि मराठा हे आमच्या लेकरांचे प्रश्न आहेत। प्रत्येक वेळेस सरकार सांगणार आम्ही देतो, आम्ही मागण्या पूर्ण करतो, नाही करत। शेवटी गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरीब दलितांनी आणि गोरगरीब मुस्लिमांनीच हे आंदोलनच आता हातात घ्यायचं ठरवलंय। जर यांना आपल्याला जर नाही दिलं तर यांना बाजूला सरकारल्याशिवाय पर्याय नाही। बघा आता मी मुद्दा म्हणून सांगतो हा विषय, तर तुम्हाला आठवलाय तो फडणवीस साहेब असं म्हणले होते की पहिली कॅबिनेट जर आली, सत्ता जर आमची आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर बांधवांचा पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार। हे मी चोरून सांगत नाही किंवा कोणाच्या मन दुखवायसाठी सांगत नाही, फक्त हे धनगर बांधवांनी समजून घेण्यासाठी मी सांगायला लागलोय की छगन भुजबळनं विनाकारण काही नेते पेरून मराठ्यात आणि धनगर बांधवात आणि ओबीसी बांधवात दुरावा निर्माण व्हावा, नाराजी निर्माण व्हावी म्हणून काम सुरू केले। जुने दिवस जर धनगर बांधवांच्या गोरगरीब करोडो लोकांनी जर आठवले तर त्यांना पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणले होते, नाही दिलं। लिंगायत समाजाला नाही दिलं। 12 बरोतेदारांचा वेगळा प्रवर्ग करू म्हणून सांगितलं होतं, नाही केलं। दलित बांधवांचे प्रश्न सोडायचे नाही सोडले। आता मुस्लिम बांधवांचे प्रश्न आहेत तेही नाही सोडवले। आता दलित बांधवांचे नाही सोडवले, मराठ्यांचेही नाही सोडवले। म्हणून आता लोकांनीच असं ठरवलं की नेतेच बाजूला ठेवायचे। आम्ही ठरवलं मराठ्यांनी नेते बाजू ठेवायचे, दलित बांधवांनी तेच ठरवलं, मुस्लिम बांधवांनी तेच ठरवलंय, लिंगायत समाजाचे तेच म्हणणं आहे, राजपुतांचं आता नवीन तेच म्हणणं आहे, तेच म्हणणं आहे। फक्त धनगर बांधवांच्या सामान्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की आपले लेकरं मोठ्या होण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे। म्हणून जे आज हिंगोलीत काल कार्यक्रम झाला, आज परभणी जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यातला सामान्य घराघरातला मराठा घरदारं बंद करून शहरातला मराठा सुद्धा, नोकरदार व्यावसायिक मराठा सुद्धा घराला व्यवसायाला कुलपं लावून शेतकरी शेतातले कामं मराठे बंद करून सगळे रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागले। त्यांना माहिती आहे सगळ्या जाती एकवटल्यात, आपणही आपल्या जातीच्या लेकरासाठी लढलं पाहिजे। त्याची परिस्थिती आज सरकारनं समजून घ्यावं। दलित आणि मुस्लिम सुद्धा या गावात प्रचंड संख्येनं जमलाय आणि स्वागत करतो। याचं कारण एक आहे, त्यांनाही आशय आता आपल्या गोरगरीब दलित बांधव मुस्लिम बांधव जर मोठा करायचा असेल, मराठा गोरगरीब मोठा करायचा असेल, आपल्याला एकत्र यावं लागणार आहे, ते यायला लागेल। पाटील साहेब, एक सत्य आहे की गेल्या काळामध्ये दलित, मराठा आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी होती। तुमच्या आंदोलनामुळे आता सामाजिक परिवर्तन नवीन होऊ घातले, सगळे सामाजिक होऊ लागले। संविधान काय सांगतंय? सगळ्यांनी गुन्हेगोविंदाने आणलं पाहिजे, समान अधिकार मिळाला पाहिजे। मग जे सरकार चालक आहेत यांनाच हे नको आहे। ते बोलतायत आम्ही कायद्याने बोलतो, संविधानाने बोलतो, नाही बोलत तुम्ही माणसं पेरलेत। एकदा काय करणार, एकदा जात एकत्र झाली की ह्यो जातीतलं उठविणार नेता, दुसरा उठविणार, एकाच 1 2 2 4 4 तयार करून ठेवतात। त्यात आम्हीच विचार झालो। आता मराठ्याचे त्यांनी किती उभा केले तरी सामान्याने की कोण राहायचं। तसंच दलित बांधव, मुस्लिम बांधव, 12 बलुतेदार, ओबीसी बांधव, धनगर बांधवांनी हे ठरवणं आता गरजेचं आहे की नेता कोणकडे उभा राहू द्या। आता जनतेने जातीच्या लेकराच्या बाजूने उभा राहायचं आणि येणारा काळ सामाजिक एकतेचा असणार 100% का नसणार आहे। आता आम्ही गरीबच जातो सत्तेत, जातीवाद बंद करतो, आमचे प्रश्न आम्ही सोडितो। 70 वर्षात यांना निवडून देऊन कदारलो दादा आम्ही, आता आम्ही आमचंच बघतो, देणारेच आम्ही गोरगरीब बांधणार आहेत सगळे, सगळ्याचे एक उपमुख्यमंत्री। चलो, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।